Welcome to our science classroom. Today we are going to learn experiment number 11, Science and Technology Part 1. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची विज्ञान कार्यवाही लिहित असताना प्रयोग क्रमांक 11 सर्वे ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट याबद्दलचा आपण अभ्यास यामध्ये करणार आहोत. ओके, मग एम आहे नेम ऑफ द एक्सपेरिमेंट टू परफॉर्म सर्वे ऑफ अवर प्रिमायसेस or school in case of disaster and to understand the preparedness in case of possible disaster. म्हणजेच कोणतेही डिझास्टर जर येत असेल, संकट येत असेल, तर आपली पूर्वतयारी काय असते त्यासाठी आपल्याला एक सर्व्हे करायचा आहे आपल्या प्रिमायसेसचा किंवा आपल्या शाळेचा. रिक्वायरमेंट आहे रायटिंग मटेरियल आणि सर्व्हे चार्ट. मग यामध्ये प्रोसिजर आपल्याला लिहायची आहे. एनी टाईप ऑफ डिझास्टर कॅन स्ट्राईक ऑन एनी डे. ऑल द डिझास्टर्स रिझल्ट इन टू लॉस ऑफ प्रॉपर्टी अँड लाईफ. कोणतंही डिझास्टर असो, कोणतंही संकट असो, त्यामध्ये एक तर संपत्तीचं नुकसान होते किंवा जीवनाचं नुकसान होते. बट बाय कीपिंग प्रिपेअर्डनेस वी कॅन टॅकल विथ दिस कॅलॅमिटीज इन ॲडव्हान्स. आपण जर अशा पद्धतीची तयारी केली, पूर्वतयारी, तर आपण या संकटापासून होणाऱ्या नुकसानीपासून आपण वाचू शकतो. फॉर दिस पर्पज वन शुड अंडरटेक सर्वे रिगार्डिंग द कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, इलेक्ट्रिकल installations, the vicinity of police station and fire brigade. We should also know the relevant contact information in case of medical emergencies. Initially, take into consideration all the possible disaster, natural as well as man-made. Prepare a survey sheet in the form of questionnaire for some kinds of disaster which can be possible in our area. For example, certain coastal regions are always prone to flood, cyclones, or tsunamis, while those in the dry regions may face the disaster of drought and famine. Particular areas are prone to earthquake. Special care has to be taken in such areas. मग आपण कोणत्या एरियामध्ये राहतो, कोणत्या क्षेत्रामध्ये राहतो, त्याचा एक सर्व्हे शीट आपण तयार करायला पाहिजे. एक प्रश्नावली, त्यामध्ये क्वेश्चनरी म्हणजे प्रश्नावली आपण तयार करायची, ज्यामुळे आपल्या एरियामध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये येणारा पूर असेल, महापूर असेल, वादळ असेल, सुनामी असेल किंवा पाण्याची संकट असेल, अन्नाचं संकट असेल, तर यासाठी आपण तयार राहू शकू. किंवा भूकंप असेल, त्या दृष्टीनं आपली तयारी, पूर्वतयारी असणं महत्त्वाची असते. बेस ऑन ऑल सच फॅक्ट, ओके, प्रिपेअर क्वेश्चनरी, इंटरव्यू रिस्पॉन्सिबल पर्सन in your building or in your school. Collect the information about a viewpoint of the elders. Okay, prepare a project booklet which can be made available in the school office or with the housing secretary. Keep the preparedness फॉर कॉम्बॅटिंग द डिझास्टर. म्हणजे आपण पूर्वतयारी केली म्हणजे काय होते, अशा डिझास्टरसोबत, अशा संकटांचा सामना करणं आपल्याला सोपं जातं. पोलीस स्टेशनचा नंबर असेल, फायर ब्रिगेडचा नंबर असेल, डॉक्टरांचा नंबर असेल, तो आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. मग यामध्ये आपण मित्रांनो एक ऑब्झर्वेशन शीट घेतलेली आहे. सिरियल नंबर आपण घेतलेले आहे. क्रायटेरिया आणि रिमार्क आयदर ते आपल्याकडे आहे किंवा नाही आहे. इज द स्ट्रक्चरल ऑडिट फॉर द स्कूल और रेसिडेन्शियल बिल्डिंग डन by proper engineers? Yes. Okay. Is the doorway and corridor suitable for rapid evacuation of student or people? Yes. म्हणजे अशा इमर्जन्सीमध्ये एक दाराच्या ऐवजी आणखी दुसरी स्टेअर केस आहे का? ओके. आर देअर एनी चान्सेस
of short circuit or electrical manufacturing? Are there emergency exit in the building? Are any contact number of local police station, fire brigade, ambulance, hospitals kept ready for emergency situation? Is first aid box kept ready in such classroom, okay, in every house? Is there machinery in the form of volunteer to help in case of emergency situation? Is the stock of drinking water and dry snacks kept ready फॉर यूज इन केस ऑफ इमर्जन्सी? यामध्ये आपल्याला काही पॉईंट यस 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 राहणार आहे. म्हणजे अबाव 90%चे जे मुद्दे असतात ते आपल्याला आवश्यक असतात. ओके. आर पीपल विथ special need taken into consideration? For example, old and disabled person, pregnant women, young children and infant, mentally challenged people, residents in the society. मग त्यांच्याकडे या सर्व सुविधा आहे का? हो. ओके. इज द कमिटी अपॉइंट टू हेल्प इन द रेस्क्यू वर्क? मग अशा पद्धतीनं मग ही कमिटी रेस्क्यू वर्कमध्ये अपॉइंट केली आहे का, हे सुद्धा आपल्याला लिहिणं आवश्यक असते. यस हा मुद्दा आपल्याला पाहिजे आहे. मग या प्रयोगावरून आपण इन्फरन्स लिहायचा असते या ऑब्झर्वेशन शीटवरून. द प्रिपेअर्डनेस ऑफ ईच अँड एव्हरी ग्रोन अप सिटीजन. काय म्हटलं इन्फरन्स? द प्रिपेअर्डनेस ऑफ ईच अँड एव्हरी ग्रोन अप सिटीजन हेल्प इन रिड्युसिंग द डॅमेज. The preparedness of each and every grown-up citizen help in reducing the damage to life and property of the people, okay, who are affected. म्हणजे आपण जर पूर्वतयारी केली या सर्व बाबीची तर या पासून म्हणजे एखाद्या डिझास्टर पासून होणारे जे नुकसान आहे ते आपण कमी करू शकतो आहे. ओके. एक तर संपत्तीचं नुकसान किंवा जीवनाचं नुकसान आपण कमी करू. रिड्यूस द डॅमेज टू लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ द पीपल हू आर अफेक्टेड. ओके. हा प्रयोग समजला असेल तर या पद्धतीचे आणखी विज्ञान 1 आणि विज्ञान 2चे दोन्ही विभागाचे प्रयोग पाहण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनला प्रेस करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.